मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलं षटकाराच्या सहाय्यानं. अगदी टॉस सारल्यानंतर जी जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीला सार्थक सुरुवात करून दिली आहे ती बॅटिंग करणाऱ्या कांडोले टीमच्या या आघाडीच्या खेळाडूंना. 2 बॉल नंतर धावसंख्या आहे ती 6 असताना ऑन साइडला फटका, चेंडूवरती नजर, शेवटपर्यंत एकाग्रता कमी, बॉल या ठिकाणी नियोजित क्षेत्रामध्ये लँड झाला आणि त्यानंतर दुहेरी धावसंख्येचे संकेत येत असताना तिसरी धावसंख्या देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. तिहेरी धावसंख्येच्या बरोबरीने 3 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली जाते ती बिनबाद 9 अंकांवरती. पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. क्षेत्ररक्षणाचा प्रतिबंधात्मक असणाऱ्या या षटकामध्ये धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न कांडोली टीमच्या आघाडीच्या जोडीकडून केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, उजव्या आणि डाव्या हाताचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. याचा प्रेशर जरूर रिलीज केला जाईल बॅटिंग करणाऱ्या कांडोली टीमच्या माध्यमातून माझगाव टीमच्या गोलंदाजावरती. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल हा खेळाडू सज्ज आहे, तर ऑन स्ट्राइक वरती रघुनाथ. हा लोअर फुल टॉस ऑन साइडला मिडॉनच्या दरम्यान, चेंडू मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपानं रघुनाथ हा खेळाडू बाद. या धावसंख्येसाठी कितना संख्येच्या मदतीने एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 13. ओव्हर पिच बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, हा चेंडू स्लॉट मध्ये आला, पाठवला जातोय प्लॉट मध्ये.
का नाही आहे, शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं या षटकाची सुरुवात करत असताना डॉटबॉलच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे 19 या अंकांवरती. एक विकेट गमावली आहे बॅटिंग करणाऱ्या कांडोली टीमनं. 19 या अंकांवरती हाही चांगला चेंडू डॉटबॉल या ठिकाणी येतोय. डॉटबॉलच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे 19 या अंकांवरती. कैलासजी सुपेकर यांचं करूया आपण स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि हा चौकार या ठिकाणी मी म्हणेन अडवला जातोय. 3 धावसंख्या वाचवली जाते आणि या चेंडूवरती फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट. 20 या धावसंख्येवरती एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. ते माझगाव टीमला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 19. या षटकामध्ये आतापर्यंत 8 ही धावसंख्या खर्च केली असावी. एकूण स्कोर कार्डवरती 27 हा आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. 27 हा आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ज्या दिशेनं पहिल्या षटकामध्ये 19 ही धावसंख्या जमवली ना त्या दिशेनं आता मैदानाच्या आतमध्ये कन्फ्युजनपणा राखला जातोय. याही षटकामध्ये 8 ही धावसंख्या दुसऱ्याही षटकामध्ये खर्च केली. एकूण धावसंख्या 27 या अंकांवरती पाहायला मिळते. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा खराब चेंडू. एक्स्ट्राची एक धावसंख्या स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. धावसंख्या पोहोचली जाईल ते 28 या अंकांवरती. हॅलोवर फुलटॉस ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू उचलला फेकला तोपर्यंत एक धावेला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मात्र दोन्ही खेळाडू एकाच विभागामध्ये आल्यानंतर कुठेतरी थोडंसं दुधा मनस्थिती आणि त्यानंतर एका खेळाडूला व्हावं लागत आहे धावचीच्या स्वरूपानं बाद. धावसंख्या तुम्ही 29 या अंकांवरती असताना हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफ विभागामध्ये एकच धाव्या चेंडूवरती असेल. एकेरी धावसंख्येच्या मध्ये धावफलक पुढे सरकलं जात आहे ते 30 या अंकांवरती.
चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू कव्हर्समध्ये येतोय. चेंडू कव्हरमधून आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जात असताना सिंगल कन्वर्ट केली, एकेरी धावसंख्या प्राप्त केली आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका स्क्वेअर ऑफ द लाईन, चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली. एकेरीपेक्षा फार काही नाही. पहिल्या षटकामध्ये 19 ही धावसंख्या जरूर खर्च केली, मात्र त्यानंतर रुपेश सर या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील किफायतीदार गोलंदाजी, या ठिकाणी फायदेशीर गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या तुम्हाला आतापर्यंत 32 अंकांवरती असताना या चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बरोबरीने धावफलक जो पोहोचेल ते 33 या अंकांवरती 33 रन्स. तीन षटकानंतर एकूण धावसंख्या 33 या अंकांवरती आहे. सुरेशचा हा ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. सुरेशच्या गोलंदाजीवरती ऑन साईडला हा ड्राईव्हचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. सिंगल पेक्षा फार काही नाही. पहिल्या षटकामध्ये मॅडिसर या ठिकाणी 19 ही धावसंख्या जमवली, मात्र त्यानंतर 8 आणि त्यानंतर आपण पाहतोय 6 आणि या षटकातील पहिल्या चेंडूची सिंगल, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या जमली ना त्याची पूर्ण धावसंख्या एकूण 13 चेंडूवरती कॅल्क्युलेट केली जाते. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस या ठिकाणी डाईव्ह लगवायची होती, मात्र ते प्रॉपिंग होतं ना, मुवमेंटन होतं, ते कॅल्क्युलेट करता आलं नाही फलंदाजाला. त्याच्यामुळे चेंडूवरची नजर थोडीशी हुकली आणि जी दुर्घटना होणार होती ती टळली आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित राहिला आणि त्याच्यानंतर धावसंख्या सिंगल एकच घेतली ना, सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचली जातीये ती 36 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटेल. लोड फुल टॉस बॉलला उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि अजून एका खेळाडूला व्हावं लागतंय या ठिकाणी बाद. ठोक डिझाईन चालत असताना प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याची नशा ही प्रत्येकाला मिळावी. या ठिकाणी हीच नशा घेऊन जात असताना क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही लोक अशीच राहू दे
आणि या ठिकाणी चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, सलगचा दुसरा फलंदाज होतोय या चेंडूवरती बाद. हॅट्रिक बॉल. LPW पायचीच्या स्वरूपाने हा फलंदाज होईल यावेळेस बाद. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आणि स्पर्धेतील देखील पहिली विकेट हॅट्रिक सुरेश हा खेळाडू आपल्या नावावरती नोंदवतोय 36 या धावसंख्येवरती. ऑन स्टिक वरती मात्र चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या पोहोचली 24 बॉल नंतर 36 या अंकांवरती 37 धावसंख्येचं एका बाजूने संरक्षण केलं जाईल का दुसऱ्या बाजूने या धावसंख्येला पूर्ण केले जाईल. ऐकूया आपण हिंदी भाषिक मॅडी सरांच्या माध्यमातून. तुर्तास धन्यवाद. और बहुत सारे दर्शक यहाँ पे उपस्थित हुए हैं आज, और हमारे जो सम्मानीय लोग हैं मंच में, उनसे भी मैं तहे दिल के गहराइयों से नमस्कार करना चाहूँगा. और साथ ही साथ मैं बताना चाहूँगा कि इस इनिंग्स में हमें बहुत कुछ देखने को मिला. अब तक जो मैच जब से शुरू हुआ है ये प्रतियोगिता, अब तक हैट्रिक बॉल देखने को नहीं मिला था, विकेट हैट्रिक. आज वो भी सब कुछ देखने को मिला. अंतिम ओवर में बल्लेबाज बिल्कुल चाहते थे यहाँ पे बड़ा स्कोर खड़ा करना, लेकिन असफल रहे और हैट्रिक विकेट गंवाए, और जिसके चलते टोटल में ज़्यादा कुछ लाभ मिला नहीं. और मेरे साथ मेरे सहयोगी कमेंटेटर जुड़ेंगे आपके साथ मराठी में. गणेश वाघमारे, इनके पास भी काफ़ी काबिलियत है कमेंट्री करने का, और मैं इनसे कहना चाहूँगा सर आपको कैसा लग रहा? 36 रन टोटल बने हैं यहाँ पे से. लगभग 9 रन के प्रति हिसाब से यह रनगति को चाहिए. तो मेरे सहयोगी कमेंटेटर गणेश वाघमारे भी जुड़ेंगे आपके साथ, आपको सुनाएंगे लाइव आंखों देखा हाल. धन्यवाद. आपण पाहू शकाल प्रेक्षकांना विनंती असेल चेअर थोड्या खाली करा. खेळाडूसाठी आपण पाहिलं तर त्या चेअर खाली करा. विनंती असेल प्रेक्षकांना. बोले मेडी सर. सर ज़्यादा टोटल हुआ नहीं है, ये
पहला मैच आज के लिए मेरा कमेंट्री बॉक्स में आना हुआ है। मुझे फ़ोन किया था अजिंक्य सर ने, अजिंक्य सर उपस्थित नहीं हो पाए हैं, कुछ कारण से उसको बाहर जाना पड़ा है। इसके लिए मुझे फ़ोन करके दावत दिया कि आप जाकर एक दो मैच को संभालें, और मैंने स्वीकारा भी और आपके सामने उपस्थित भी हुए और आपका लाइव आंखों देखा हाल सुनाने के लिए जुड़ चुके हैं हम एमडी भाई, और हमारे साथ जुड़ चुके हैं आपके मराठी गणेश वाघमारे सर। कांडे वाली लिख दो ना, हिंदी में अच्छे से लिख दो। सारंगला कांडोली कांडोली हाँ कांड्रोली उसका लिखो तो। हाँ तो हमारे इनिंग्स ब्रेक के बीच जरूर कुछ सलाह मशवराए होंगे यहाँ पे फील्डिंग साइड को। कांड्रोली ने यहाँ पे माझगांव ने यहाँ पे टॉस जीते थे और बिल्कुल खरा उतरा है। टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी थी और अब तक 24 गेंदों में सिर्फ मात्र 36 रन खर्चे, जिसके जवाब में यहाँ पे कांड्रोली को लगभग 9 साढ़े 9 रन के प्रति हिसाब से यहाँ पे रणगति को बनाना होगा प्रति ओवर के हिसाब से। और मेरे सहयोगी कमेंटेटर यस धन्यवाद. आपण पाहू शकाल मेडी सर, या होण्याला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल टेंबेवाडी विपक्ष विनेगाव कातलाची वडी. दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकी करण्यासाठी या पहली ओवर की शुरुआत होने जा रहा है यहाँ पे, लेकिन ये ट्राई प्रैक्टिस लेफ्ट हैंडर था ये गेंदबाज। अभी भी मैच का आगमन नहीं हुआ है, दूसरी इनिंग्स का शुरुआत नहीं हुआ है और हमारे नॉन स्ट्राइक व खिलाड़ी बल्लेबाज और फर्स्ट अंपायर के द्वारा कुछ बातचीत चलते हुए दूसरी इनिंग्स की पहली गेंद की शुरुआत होने जा रहा है। सदी हुई गेंदबाजी करनी होगी, उनके पास लक्ष्य बड़ा है नहीं, सिर्फ मात्र 36 रन बटोरे हैं 24 गेंदों में। पहली गेंद लेकर तैयार, इस बार लेफ्ट हैंड ओवर द विकेट। पहली गेंद जगह पे टप्पा लिया, ये गुड लेंथ की गेंद थी, बल्लेबाज हक्के बक्के रह गए, कुछ भी समझ नहीं पाया और पहली ही गेंद यहाँ पे डॉट बॉल के रूप में आता हुआ। तो बिल्कुल सदी हुई गेंदबाजी, अच्छी गेंद, लक्ष्य छोटा है उनके पास, अच्छी गेंदबाजी करनी होगी। जैसे कि अगले गेंद में आपने देखा, दूसरी गेंद को लेकर इस बार तैयार, फुल लेंथ की ये गेंद थी, हल्के हाथों से खेला है कवर और पॉइंट की तरफ। जब तक गेंद को फील्ड की जाती, दोनों ही बल्लेबाजों के पास यह मौका था एक रन लेने का, छोर को बदला और खाता भी खुलता हुआ इस एक रनों के साथ स्कोर बोर्ड चल चुका है और इक्के दुक्के से ही रन गति को यहाँ पे देना होगा। गेंदबाज को सदी हुई गेंदबाजी करनी होगी, उनके पास लक्ष्य बहुत बड़ा है नहीं, सिर्फ मात्र 36 रन बनाए हैं, जिसके जवाब में यहाँ पे माझगांव की टीम को 37 रनों की आवश्यकता है। अभी भी बची कुची 22 गेंदों में 36 चाहिए अभी भी। इस बार फुल लेंथ की गेंद, फुल टॉस में ये गेंद थी और दोनों ही अंपायर ने नो बॉल करार दिया और फुल टॉस से भी काफी ऊपर थे और बिल्कुल इस गेंद को खेला है शॉट।
उडवला चेंडूला, यावेळेस कार्पेटच्या साईना अडवलं जाते शेवटच्या मुमेंटला. इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण झाली, डबल मध्ये कन्व्हर्ट झाली आणि या दोन धाब्याच्या साईना संघ जाऊन पोहोचेला 10 या अंकावरती. सर मेडे सर. थैंक यू सर, बिल्कुल बेहतरीन अंदाज में आप कमेंट्री कर रहे थे मराठी में। बिल्कुल यहाँ पे गेंदबाजी अच्छी करनी होगी, यहाँ से आप गलती नहीं कर सकते हैं। इस बार फुल लेंथ की गेंद स्टेट में खेला हुआ ये शॉट, वहां पे खिलाड़ी कोई तैनात थे नहीं और लुढ़कती हुई बुलेट की स्पीड में निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। तो इसी चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन। डीजे तसा चांगला झेल होता आणि झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय झेल जमिनीला लँड झाल्या आणि तर आपण पाहू शकाल 2 धाबा कंप्लीट झाली आणि या 2 धाब्यांच्या साईना संघ जाऊन पोहोचेला 16 या अंकावरती. बिनबाद 16 धाबा टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. रघुनाथ चांगली गोलंदाजी करतोय. इथं पाहिला तर खराब चेंडू फेकला, नो चेंडू. त्यानंतर आपण पाहिला तर धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या. अद्यापच आपण पाहू शकाल 12 धाबा, 16 धाबा तोटी माफी असावी, 16 धाबा टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुढील चेंडू गोरा रघुनाथचा, यावेळेस मात्र उडवला चेंडू, यावेळेस हवाई सप्पर चेंडू सीमा रेषा पलीकडं. नवीन गोलंदाज जगन, वैयक्तिक स्वतःचा पहिलं संघाचा दुसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पाली एंड कडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या पिओनच्या षटकामध्ये 22 धाबा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय पहिला चेंडू, इथं मात्र फ्लोअरचा चेंडू होता. इथं मात्र कार्पेटच्या साईनं उचलणार फेकणार, एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्यांचा प्रयत्न, पण इथे एका धावावरती समाधान मानावायला गेलं आणि एका धाब्याच्या साईनं 23 ते 23 धाबा टोटल स्कोर गाठ वरती. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थ पाहू शकाल मॅडी सर. अगदी हा सामना चांगला चालू आहे. जी बिल्कुल, टॉस जीते थे यहाँ पे कांट्रोली की टीम ने और लक्ष्य बहुत ही माझगांव, माफ कीजिएगा, माझगांव की टीम ने यहाँ पे टॉस जीते थे और क्षेत्र रक्षण चुना था और कम से कम स्कोर बोर्ड में समाप्त किया। 24 गेंद डाले और जिसके जवाब में लक्ष्य अब तक 37 रनों की लक्ष्य मिला है यहाँ पे। और सलामी जोरी बिल्कुल बेहतरीन अंदाज में अपना कार्य करते हुए, अपना कारनामा करते हुए, अपनी टीम को बिल्कुल जीत के दहलीज तक ले जाने की भरपूर कोशिश करते हुए। और मेरे सहयोगी बता रहे थे कि यहाँ से गेंदबाज को विकेट की बिल्कुल जरूरत है, गेंदबाज को, और पहला सफलता का बिल्कुल यहाँ पे मिलने की भरपूर चांस, बिल्कुल कोई भी गलती नहीं करेंगे वहाँ पे फील्डर, और एक अन्यथा विकेट मिला और जिस
पहिली विकेट सफलता मिळवली जाते. सलामीची जोडी मात्र तोडण्यामध्ये यश मिळते गोलंदाज जगनला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल रवाना होतोय. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये विकेट आल्या. टोटल धावसंख्या आपण पहिली स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्या 23 धावा 23 वन विकेट्स आपण पाहतोया. 24 धावा सॉरी माफा असावी 24 वन विकेट्स आपण पाहतोया. 24 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. यस आपण पाहिलं तर इथं पाहुण्याचं सुद्धा आगमन झालंय. मंगेश जांभळे साहेबांचं इथं आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल या स्पीठामध्ये यायचंय, स्थानपण व्हायचंय या स्पीठामध्ये. बिल्कुल अच्छी खासी यहाँ पे गेंदबाजी करनी होगी. उनके पास औपचारिकता के सिवा कुछ बचा नहीं है, क्योंकि पहले ही ओवर में आप 22 रन खर्चे हैं और उसके बाद इस बार शॉट ऑफ लाइन गेंद पॉइंट की तरफ से निकालना चाहते थे इस बार इस गेंद को, लेकिन असफल रहे. अन्यथा अगर बल्ले का ऊपरी किनारा लेता तो तैयार थे यहाँ पे विकेट कीपर दूसरी झटका देने के लिए, लेकिन ऐसा रहने में असफल रहे और बाकी का काम आसानी के साथ विकेट कीपर ने पूरा किया. फिर से बॉलिंग मार्क पे तैयार. उसी दिशा की फेंकी हुई ये गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई ये गेंद. ओवर की समाप्ति दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड जा पहुंचा है 26 माझगांव का. अभी भी बची कुची 12 गेंदों में 11 रनों की आवश्यकता है. बिल्कुल रनअप बॉल सर, रनअप बॉल से यहाँ पे इक्का दुक्के से भी इस रंज को चेंज किया जा सकता है. यहाँ पे गेंदबाज को क्या करना होगा बिल्कुल आपसे ही सुनना चाहेंगे. बिल्कुल बिल्कुल येस आपण पाहिलं तर अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी असेल आणि धावसंख्येची गरज असेल. आपण पाहू शकाल 11 धाव्यांची गरज असेल. चेंडू असतील 12, अवघी एक चेंडू मात्र थोडासा मागे असेल. पण पाहिलं तर अजूनही 11 धाव्यांची गरज असेल. असा कोणता गोलंदाज वापरला जाईल तिसऱ्या क्रमांकावरती ज्या धाबा मात्र रोखता येईल. शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण ते दोन्ही संघ अतिशय आपण पाहिलं तर खालापूर विभागातले दोन्ही संघ आहेत. एका साईडनं माझगाव संघ तर एका साईडनं आपण पाहतोय कांड्रोली एक नावाजलेला संघ आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोया या सामन्यामध्ये संघर्ष करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचा सुमित हा गोलंदाज पहिला चेंडू फ्रेश करत असताना इथं मात्र उडवलं चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. येतय हा दर्जेदार षटकार आणि या षटकारानं हवा काढून घेतली. या मॅच मध्ये आपण पाहतोय धावपलकावरती धाबा या 6 धाब्यांच्या साईनं जाऊन पोहोचतील. 32 धावा टोटल स्कोर गाठवरती 32 वन विकेट्स आपण पाहतोय. 32 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू सुमितचा. इथं हाफ ट्रॅकर चेंडू. या बेलेस मात्र विजय फटका. या बेलेस मात्र विजय होते टीम माझगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कांड्रोली टीम. थैंक यू सर. यहाँ पे बिल्कुल बहुत कुछ देखने को मिला यहाँ पे. और सुरेश जो गेंदबाजी कर रहे थे इससे पहला ओवर पहला इनिंग्स में माफ कीजिएगा